साठी एक भूषणावह गोष्ट आहे. बरोबर. पण या अर्थसंकल्पामध्ये एकूणच आपण आता बघतो की AI किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता ह्याच्याविषयी बराच भर दिलेला आहे. तर या दोन क्षेत्रांसाठी याच्यातून रोजगार निर्मिती, कारण बेरोजगारी हा आपल्यापुढे एक मोठा प्रश्न आहे. 140 कोटी लोकसंख्या असलेला आपला खूप प्रचंड असा मोठा देश आहे. अगदी महाराष्ट्रापुरता जरी आपण विचार केला तर एक प्रगतिशील राज्य होण्यासाठी या सगळ्या गोष्टींचा रोजगार निर्मितीसाठी कशा प्रकारे उपयोग होऊ शकतो? म्हणजे आता AI मध्ये आपण म्हटलं AI किंवा IT रिलेटेड जे आहे त्या सेवा क्षेत्राचा जो आत्ताचा GDP मधला वाटा आहे तो $300 अब्ज आहे. तो $1500 अब्ज होईल इथपर्यंत त्याच्यामध्ये योजना दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये महत्त्वाचे GCC जे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर आहे ते 400 GCC ची स्थापना ते करणार आहेत आणि त्याच्या मधून रोजगार निर्मिती होणार आहे. आता AI चा वापर कृषी क्षेत्रासाठी सुद्धा महाराष्ट्र करते. त्याच्यामध्ये महाविस्तार AI आहे. त्याचबरोबर सुविधा टेलिफोनी, ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही त्या अशा शेतकऱ्यांना त्याच्याबद्दल शेतीबद्दल हवामानाचा अंदाज किंवा काय जे काही असेल सरकारकडून येणाऱ्या जे काही अपडेट्स असतील ते कळावेत म्हणून सुविधा टेलिफोनी, पुश टेलिफोनी असं सध्या महाराष्ट्र सरकारने चालू केलेलं आहे. त्याच्यामुळे AI मध्ये हळूहळू महाराष्ट्र सरकार पुढे पुढे प्रगती करते आणि या सगळ्यासाठी माणसं लागणारच आहेत. त्याच्यामुळे अर्थात रोजगार निर्मिती होणार आहे. त्याच्याबरोबर अजून एक त्यांनी स्टार्टअप आणि इनोव्हेशन मध्ये घोषणा केली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी याची स्थापना महाराष्ट्रात होणार आहे आणि हे खूप मोठं पाऊल आहे की येणाऱ्या बदलत्या काळासाठी जे क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी, क्रिएटिव्ह कंटेंट तयार करण्यासाठी आणि त्यामुळे हे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल. बरोबर आहे. आपण मगाशी उल्लेख केला की एकूणच शेती